पुढचे 4 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट। उद्या रत्नागिरी साताऱ्याला रेड अलर्ट, सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर पुण्याला ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा। 17 शहरांमधील 10,000 महिलांना मिळणार फायदा। रिक्षा खरेदीची 20% रक्कम सरकार देणार। अमित शहा बोलत असतील तर आरोपात तथ्य। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपाचं आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटलांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या खासदारकीच्या निवडीला अर्चना पाटलांचं आव्हान। निवडणुकीतील गैरप्रकार झाल्याची याचिका। गणेशोत्सवासाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या सर्व 202 गाड्या 8 तासात फुल। तिकीट विक्रीत काळाबाजार झाल्याचा प्रवाशांचा आरोप। मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्या प्रकरणी कारवाई। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची खासदार वर्षा गायकवाडांची लोकसभेत मागणी। रंगनाथ पठारे समितीचा अहवालाला मान्यता देण्याची मागणी। बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार। केंद्र सरकारचं संसदेत लेखी उत्तर सादर। कावड यात्रेप्रकरणी दुकानांवर मालकाचं नाव टाकण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची तात्पुरती स्थगिती। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाला ब्रेक। पश्चिम घाट माथ्यावरील पावसानं उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ। धरणात 51.71 टीएमसी पाणीसाठा। मावळमधील तिहेरी हत्याकांडातील आरोपीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपी महेंद्र दगडखैर आणि साथीदार गजेंद्र गायकवाड गजाड। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार। ट्रम्प पुन्हा सत्तेत येतात का याकडे जगाचं लक्ष।